नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 3 इंग्रजीच्या पुस्तकातील आपण पुढला भाग घेत आहोत. अ गेसिंग गेम. एक गेम ओळखायचा आहे. एक तत्पूर्वी हा गेम ओळखण्याच्या अगोदर फक्त या गेमची रूपरेषा सांगते की क्लासरूममध्ये ह्या पद्धतीने जसं तुम्हाला ॲपलचं चित्र दिसत आहे, ह्याच पद्धतीने छोटे छोटे प्लकार्ड्स तयार करायचे आहेत आणि त्या प्लकार्ड्सवर तुम्हाला ॲपल असतील, फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील किंवा आपण क्लासरूममध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी वापरतो, पेन, पेन्सिल, इरेझर यांचे चित्र ड्रॉ करायचे आहेत आणि ते गेममध्ये या पद्धतीने राऊंड करून बसायचं आहे आणि खेळायचं आहे. मग ते कशा पद्धतीने खेळणार? चित्र आपल्या हातामध्ये जे येईल त्या चित्राला बघून त्या पद्धतीने बोलायचं आहे. आय एम अ लेमन, आय एम अन ऑरेंज. फक्त लक्ष ठेवायचं आहे की ए आणि ॲन केव्हा वापरणार. विद्यार्थी मित्रांनो, ए आणि ॲन केव्हा वापरायचा? तर या पद्धतीनं याबद्दल मी एक व्हिडिओ आधीच बनवलेला आहे. तो ह्याच व्हिडिओमध्ये मी खाली लिंक शेअर करणार आहे. तेव्हा जर तुम्हाला तो बघायचा असेल तर नक्की तुम्ही तो ह्या चॅनलवरती बघा. पहिल्यांदा ही मुलगी या ठिकाणी आपण बघत आहोत, तर तिच्याकडे तो ॲरो आहे, तर तिच्या हातात नक्की चित्र कशाचं असणार आहे? लेमनचं, लिंबूचं. आणि मग ती म्हणते आय एम अ लेमन. या मुलाच्या हातामध्ये चित्र असणार आहे ऑरेंजचं, म्हणून तो म्हणतोय आय एम ॲन ऑरेंज. ओ जो आहे ना, तो वॉवेल आहे, म्हणून ऑरेंजच्या आधी ॲन वापरलं. एल जो आहे, एल हे जे अक्षर आहे अल्फाबेट्समधलं, ते कॉन्सोनंट आहे, म्हणून तिथे ए वापरलं. पुढे बघा, आय एम अ बनाना. हा मुलगा म्हणतो आय एम अ मँगो अँड दिस गर्ल सेज आय एम अ गवा. मी आहे गवा, पेरू. ओके, ह्या पद्धतीने वाक्य बोलण्याचा सराव करायचा आहे. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.